नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत हा व्हिडिओ 45 दिवसांमध्ये कांद्याची रोपं आपणास लागवडीस कशा पद्धतीने तयार करता येतील ह्या हिशोबाने आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत। आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपणास एक आव्हान करू इच्छितो की आपण आमचे मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपल्या ज्या शंका असतील किंवा आपल्याला आपलं शेती काम करत असताना दैनंदिन काम करत असताना कुठल्या वाहनाचे रिझल्ट अधिक चांगले मिळाले, कशाचे रिझल्ट अधिक मिळाले, कशाचं उत्पादन चांगलं मिळालं, निश्चित कॉमेंट बॉक्समध्ये ते कॉमेंट करा। आणि हा जो व्हिडिओ आहे हा निश्चितच आपण आपल्या स्टेटसला ठेवावा, तसेच आपल्या गावातील जे ग्रुप असतील त्या ग्रुपवरती सेंड करावा का जेणेकरून याचा फायदा आपल्याबरोबरच आपल्यासारख्या असंख्य शेतकरी बांधवांना व्हावा, हीच प्रामाणिक इच्छा। उशिरा झालेला परतीचा पाऊस आणि मग ह्या परतीच्या पावसाच्या अगोदर पडलेली जी रोपं होती ती जवळजवळ 80 ते 90% रोपं ह्या पावसाने आणि मधल्या खराब वातावरणामुळे ती खराब झाली। आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांमध्ये 2-2, 3-3 वेळेस रोपं टाकण्याची वेळ आली। आणि आज 6 नोव्हेंबर तारीख आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मागील 4-5 दिवसापासून आणि पुढील एक 4-5 दिवस अजून शेतकरी बांधवांची रोपं टाकण्याची जी लगबग आहे ती लगबग सुरू आहे। मग आता ही टाकलेली जी रोपं आहे ही रोपं सरासरी 45 दिवसात कशी लागवडीस तयार होतील आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला काय काम करावं लागेल, कुठली खतं त्याला द्यावी लागतील, कुठली बुरशीनाशकं, कीटकनाशकं, संजीवकं त्याला मारावं लागतील, या हिशोबातून आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर शेतकरी बांधवांनो, सुरुवात करूया आपण रानाची निवड इथून। परतीच्या पावसाच्या अगोदरची जी रोपं पडलेली आहे किंवा 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी जी रोपं पडली त्यावेळेस आपण असं सांगत होतो का जिथे पाणी साचणार नाही, पाणी थांबणार नाही, हलकं रान, पाण्याचा निचरा होणारा जे रान असेल अशा ठिकाणी आपण कांद्याची रोपवाटिका तयार करावी। परंतु आज आपण 6 नोव्हेंबरवरती आलेलो आहोत आणि आपल्याला पुढील कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 डिसेंबरच्या आत बाहेर कांद्याच्या लागवडी झाल्या तरच अपेक्षित उत्पादनाचा आकडा आपण गाठू शकतो। जानेवारीत जर लागवडी झाल्या तर याचा निश्चितच कांद्याच्या उत्पादनावरती, टनेजवरती परिणाम होऊन उत्पादन हे त्या वातावरणामुळे उत्पादन हे घटणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला ज्या ठिकाणी रोप टाकायचं आहे त्या रानाची निवड करताना ते रान मुळातच ताकदीचं रान असावं। रान निवडताना माथ्यावरचं निवडा, परंतु रानामध्ये ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब, जमिनीची सुपीकता ज्याला म्हणतो आपण, ती सुपीकता, ज्याला ताकदवान जमीन आपण म्हणतो, असं रान आपल्याला निवडणं बंधनकारक आहे। कारण ह्या रोपाला पहिल्यापासूनच जोम आणि जमिनीच्या पोटात जर ताकद असेल तर हे रोप पुढील 45-50 दिवसामध्ये लागवडीस तयार होऊ शकतं। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, चांगल्या रानामध्ये रोप टाका। खडकाळ, मुरमाड का ज्या रानामध्ये मुळातच कस कमी आहे अशा रानामध्ये रोप कृपया टाकू नका। दुसरा मुद्दा येतो, आता ह्या जागेच्या निवडीनंतर आपल्याला जे निवडलेलं बियाणं आहे त्या बियाण्यास बीज प्रक्रिया काय करायची। शेतकरी मित्रांनो, सरासरी 1 एकर क्षेत्र जर आपल्याला लावायचं असेल तर 2.5 ते 3 किलो बियाणं जरी आपण वापरलं तरी त्यात 1 एकर क्षेत्राची लागवड ही होऊ शकते। मग अशा परिस्थितीमध्ये जर एक पायली, आता आपल्याकडची जी पायली आहे, आपण कोपरगाव तालुक्यातून बोलतोय, पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर आमचा जिल्हा आहे, या ठिकाणी कोपरगाव तालुक्यात किंवा येवला तालुक्यात जे असेल ही 4 किलोची पायली आपल्याकडे ही मोजल्या जाते किंवा गणल्या जाते। परंतु आपण श्रामपूर तालुक्यापासून जर पुढे गेलो तर ही 3 किलोची पायली, कांदा बियाण्याची पायली ही त्यांची 3 किलोची असते। तर मग 4 किलो बियाण्यामध्ये जर आपल्याला पेरणी यंत्राच्या साहाय्याने जर रोप पेरून करायचं असेल तर 5 किलोमध्ये सरासरी 6 ते 7 गुंठे क्षेत्र हे पेरून जर रोप केलं तर होतं आणि हाताने राहळून जर रोप टाकलं तर सरासरी 5 गुंठ्याच्या आतबाहेर हे रोप होतं। मग आता ह्या बियाण्यात जी बीज प्रक्रिया करायची आहे, आपण 2 पद्धतीच्या बीज प्रक्रिया आवर्जून
या बियाण्यास करायची आहे. त्यातली पहिली बीज प्रक्रिया जी येणार आहे ती म्हणजे कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जर्मिनेटर याची बीज प्रक्रिया. ती बीज प्रक्रिया झाल्यानंतर एक 20-25-30 मिनिटांनी आपण ट्रायकोडर्मा, NPK बायोटिक किट आशोमेध याची बीज प्रक्रिया आपण करून घेणार आहोत. आता बीज प्रक्रियेच्या बाबतीत शेतकरी बांधवांमध्ये गैरसमज असतात. ह्या वर्षी जवळजवळ 90% शेतकरी बांधवांनी कंपन्यांचं पुढा पॅक जे बियाणं आहे ते खरेदी केलेलं आहे. आणि ज्यावेळेस बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकरी एखाद्या दुकानात जातात किंवा आमच्याकडे येतात आणि मग तो कृषी विक्रेता असेल तो त्या शेतकरी बांधवांना शिफारस करतो की काका आपणास बियाण्याला बीज प्रक्रिया ही करावी लागेल. परंतु शेतकरी बांधव त्यावर प्रतिप्रश्न करतात की भाऊ आम्ही पुढा बंद बियाणं, कंपनीचं नामांकित कंपनीचं बियाणं घेतलेलं आहे, याला बीज प्रक्रिया आम्ही करणार नाही. परंतु शेतकरी बांधवांना मी आपणास सांगू इच्छितो की कंपनी बियाणं ज्यावेळेस देते त्यावेळेस त्यास फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक ते बियाणं त्यांच्या साठवणुकीच्या काळामध्ये खराब होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात ते त्यांनी त्यात टाकलेलं असतं किंवा बियाण्यास काही प्रमाणात त्याची प्रक्रिया ही केलेली असते. परंतु बियाणं टाकण्यापूर्वी आपण 1 तास, 1.5 तास, 2 तास अगोदर जी बीज प्रक्रिया बियाण्यास करतो, मग त्यात बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, जर्मिनेटर असेल आणि तदनंतर अर्धा तासांनी जी बीज प्रक्रिया केली जाते ती म्हणजे जीवाणू संवर्धनाची आणि ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया. आता ही सगळी बीज प्रक्रिया करण्यामागचा हेतू एकच असतो, त्या बियाण्याची रोग आणि किडीपासून संरक्षण व्हावं, बियाण्याचा उतार चांगला व्हावा. तसेच जी NPKची बीज प्रक्रिया आपण करतो जेणेकरून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश उपलब्ध करून देणारे जे जीवाणू असतात त्याचं एक आच्छादन त्या बियाण्यावरती बसावं की जेणेकरून ह्या सगळा जो अट्टहास आहे की जेणेकरून त्या बियाण्याची सुप्त अवस्था घालवण्याबरोबर ते बियाणं जमिनीत गेल्यानंतर जमीन, पाणी आणि हवा याशी त्याला मिळतं जुळतं घेऊन त्याची सुप्त अवस्था घालून त्याचा उतार, त्याची उगवण चांगली व्हावी, ह्या मानसिकतेतून यातून आपण ती बीज प्रक्रियेची शिफारस करत असतो. जर कंपन्यांनी बियाणं पॅक करण्यापूर्वी जीवाणू संवर्धन किंवा जर्मिनेटरची बीज प्रक्रिया जर त्या बियाण्यास करून जर दिली आणि बियाण्याची उगवण क्षमतेची प्रक्रिया जर त्या पुढ्यात चालू झाली आणि नंतर बियाणं जर झोपलं तर पुन्हा त्याचं उगवण व्यवस्थित होईल की नाही याची गॅरंटी नसते. म्हणून कुठलंही जर्मिनेटर असेल, जीवाणू संवर्धन असेल, हे कोणतीच कंपनी बियाण्यास त्यांच्याकडे बियाणं असताना किंवा पुढ्यात बियाणं पॅक करण्यापूर्वी चोळत नाही किंवा बीज प्रक्रिया त्याला करत नाही. ही आपल्याला आपल्या पातळीवर बियाणं टाकण्यापूर्वी 1 तास, अर्धा तास, 1.5 तास ही अगोदर करावी लागेल. बीज प्रक्रियेचा मुद्दा संपल्यानंतर आता जो विषय येतो का आपल्याला जे रोप टाकायचं आहे ते रोप टाकताना आता मित्रांनो आपल्याला हे रोप 45 दिवसात तयार करायचं आहे. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अतिशय गांभीर्याने घ्यायच्या आहे. मग ह्या 45 दिवसात 50 दिवसात रोप तयार करत असताना जमिनीच्या पोटामध्ये त्या प्रमाणात खताची मात्रा देणं आपणास बंधनकारक राहणार आहे. मग त्यामध्ये आपण देणार आहोत 14-35-14, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन असणारं कुठलंही सेंद्रिय खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत चांगलं कुजलेलं. आता आपण विकत असलेलं खतापैकी आपण देत असतो टी10 कंपनीचं अपूर्वम किंवा वेदांचं कार्बोसिल, तदनंतर निमिट्स हे निमॅटोडसाठी, तदनंतर हारू का ज्यामध्ये टेबिकोनाझॉल आणि सल्फर एकत्र येतं असं बुरशीनाशक. ह्या 4 गोष्टी आपण आवर्जून शेतकरी बांधवांना या ठिकाणी रोप टाकण्यापूर्वी किंवा रोप पेरल्यानंतर पाणी देण्याच्या अगोदर आवर्जून टाकवायला सांगतो. आता 14-35-14 हे जे खत आहे, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, फॉस्फरसची मात्रा नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या तुलनेत जादा मिळाल्यामुळे त्या बियाण्याच्या उगवण क्षमतेबरोबर जोमदार वाढ होण्यासाठी हे NPK खत इथं काम करणार आहे. जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी झाल्यामुळे रासायनिक खताचे परिणाम ज्या पद्धतीनं पाहिजे त्या प्रमाणात दिसत नसल्यामुळे आपण आवर्जून मागील 3 वर्षापासून ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब जमिनीच्या पोटात कसा वाढवता येईल या दृष्टीनं काम करत आहोत. मग त्या बाबतीत आपण
वेगवेगळ्या उपयोजना, वेगवेगळे उपक्रम आपण उन्हाळ्यात बी राबवले. सेंद्रिय खत, गांडूळ खत, सेंद्रिय खत असेल, शेणखत असेल, उखाडे असतील, याचं 1.5 2 महिने अगोदर कंपोस्टिंग करून त्याचं डेपो मारून त्याच्यावर वेगवेगळ्या बॅक्टेरिया टाकून हे सगळे उपक्रम आपले सुरू आहे. आणि मग त्याबरोबर येतं ते निमिट्सची शिफारस आपण का करता, किंवा यारकर दाणेदार जे कीटकनाशक आहे याची शिफारस आपण का करता, आता असा प्रतिप्रश्न शेतकरी बांधवांना पडू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण एक 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी ज्यावेळेस रोपं टाकत होतो आणि पुनर्लागवडीसाठी ज्यावेळेस रोपं उपटल्या जात होते त्यावेळेस त्याची जी मुळी होती आपण बघायचो एकदम सरळ मुळी असायची. परंतु आता जर कांद्याची मुळी आपण जर उपटून, रोपाची मुळी किंवा कांद्याची मुळी जर आपण उपटून बघितली तर असे स्प्रिंग झालेल्या मुळे आपणास दिसतात. आता ही स्प्रिंग म्हणजेच विद्यापीठाने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की कांदा पिकावर सुद्धा सूत्रकृमीचा म्हणजेच निमॅटोड ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसतो आणि त्याचा कांद्याच्या उत्पादनावर अनिष्ट असा परिणाम होतो. म्हणून आपण निमिट्स किंवा यारकर किंवा निमकारा याची शिफारस आवर्जून करतो. आता हा झाला लागवडीची खतमात्रेचा विषय. बीज प्रक्रिया झाल्यानंतर असेल, लागवडीची खतमात्राचा विषय झाल्यानंतर जो मुद्दा येतो पुढचा तो म्हणजे पाणी व्यवस्थापनाचा. आपल्याकडं जवळजवळ 80-90% रोपं ही गुंठागण असेल, मोठं स्प्रिंकलर असेल, आणि आता आपण प्लॉटर फिरत असताना बऱ्याच ठिकाणी रेन पाईपचा वापर आपणास पाहावयास मिळतो. तदनंतर जे शेतकरी मोकळं पाणी भरणार आहे त्यांनी पहिलं पाणी भरताना शक्यतो वाफ्याच्या तोंडावरती बारदान पोतं लावून किंवा एखादी कडब्याची म्हणा कशाची पेंडी जर लावली तर जेणेकरून ती बी खंगाळणार नाही, वाहणार नाही, अशा आवर्जून काळजी आपणास आपल्या पातळीवर घ्याव्या लागणार आहे. या बाबतीत आपण सगळे सुज्ञ आहोत, परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायच्या वगैरे आपल्याला ह्या गोष्टी आम्ही इथं आवर्जून त्या समाविष्ट करत आहोत. दुसरा मुद्दा येतो तणनाशकाचा. कांद्याचं रोपाचं तण नियंत्रण करत असताना आपण 2 पातळीत तण नियंत्रण करू शकतो. ज्यावेळेस आपण रोप टाकतो, टाकल्यानंतर ताबडतोब पाठीमागे ऑक्झिक्लोरोक्विन ह्या तणनाशकाची जर आपण 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ml याप्रमाणे जर त्या वाफ्यावरती बेडवरती जर फवारणी करून घेतली आणि पाठीमागून पाणी लावलं तरी चालतं, किंवा रोप टाकल्यानंतर पाणी भरल्यानंतर त्या ओल्या क्षेत्रावरती 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ml याप्रमाणे ऑक्झिक्लोरोक्विनचा वापर जर आपण केला आणि त्याबरोबर 1 लिटर पाण्यासाठी 3 ml ह्युमिकचा जर आपण वापर केला, याचा दुहेरी फायदा असा होणार आहे. ऑक्झिक्लोरोक्विनचं आच्छादन जमिनीच्या त्या वाफ्याच्या किंवा बेडच्या पृष्ठभागावर बसल्यामुळे त्याच्या संपर्कात जे येणारं बियाणं आहे ते 45 दिवस तिथं आपल्याला तण नियंत्रण मिळू शकतं. तसेच एक ह्युमिकचं आच्छादन जमिनीच्या पृष्ठभागावर बसल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता, बियाण्याची अंकुरण क्षमता, बियाण्याची रोपाची वाढ हा एक फायदा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. तदनंतर यातून जे शेतकरी बांधव सुटतात मग त्यांनी आता तण नियंत्रण करायचं कधी? सरासरी 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला तणनाशकाची फवारणी करता येते. मग त्यामध्ये आपण घेणार आहोत ऑक्झिगार्ड 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ml किंवा इव्हॅन्सो 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ml. त्याच्या जोडीला इव्हॅन्सो किंवा ऑक्झिगार्ड या दोन्ही तणनाशकाचे रिझल्ट मागील 5 वर्षापासून आपण शेतकरी बांधवांपर्यंत हे तणनाशक पोहोचवत आहोत. अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळालेले आहेत. ऑक्झिगार्ड किंवा इव्हॅन्सो एकाच अर्धा घेतल्यानंतर त्याच्या जोडीला उभ्या पानाची जी तणं असतात, आता ही जी बोललो मी इव्हॅन्सो किंवा ऑक्झिगार्ड, यांनी गोल पानाची जी तणं असतात, झाडपाल्याची जी तणं असतात, त्याचं नियंत्रण या 2 तणनाशकांनी होतं. आता उभ्या पानाची जी तणं असतात का ज्यामध्ये हरळ असेल, शिपरूट असेल, लोण्या असेल, वाघनखी आणि चिकटा, याच्या नियंत्रणासाठी आपण रोपामध्ये 1 लिटर पाण्याला 1 ml टेफू किंवा फ्युझिलेड याचा वापर आपण करणार आहोत. आणि पुन्हा त्याच्याबरोबर 1 लिटर पाण्यासाठी 3 ml कुठल्याही नामांकित कंपनीचं ज्या ह्युमिकचे रिझल्ट आपण पाहिलेले आहे, वापरलेले आहे, कारण ह्युमिकच्या नावाखाली फार मोठा बाजार सुरू आहे, याचा वापर जर आपण 1 लिटर पाण्यासाठी 3 ml केला तर निश्चितच तण नियंत्रणाबरोबर रोपाच्या सुरक्षिततेकडे सुद्धा आपल्याला लक्ष देता येतं. तदनंतरचा जो विषय येतो
रोपाची दुसरी खत मात्रा. आता आपल्याला हे रोप आपण जे बोलत आहोत, आजची जी चर्चा सत्र आपलं आहे, रोप आपल्याला 45-50 दिवसात तयार करायचं आहे. या अनुषंगाने रोपाला खताचा दुसरा डोस म्हणजे खताची दुसरी मात्रा आपणास द्यावायची आहे. मग ती मात्रा आपण केव्हा देणार आहोत? तणनाशक मारून झाल्यानंतर सरासरी 15 ते 20 दिवसानंतर, पुढे 4-5 दिवसानंतर आपण जे पाणी देतो, सरासरी 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान, त्यावेळेस आपण हलकीशी जे उपट गवत जे असतं, चिमटणी म्हणतो आपण त्याला, त्या रोपाची चिमटणी करायची आहे. आणि मग 24-24-0 असेल, 28-28-0 असेल, किंवा माझं सर्वात आवडतं जे खत आहे 24-24-08, का ज्यामधून 24% नायट्रोजन, 24% फॉस्फरस आणि 8% सल्फर आपणास मिळतं. अशा खताची मात्रा, त्याच्या जोडीला सल्फर 80 WDG आणि गुगली म्हणून एक जे बायोस्टिम्युलंट येतं, त्याला व्हर्मी कंपोस्टचं, व्हर्मी वाचचं कंपाऊंड त्या बायोस्टिम्युलंटला येतं. याचं तिहेरी मिश्रण जर एकत्र करून आपण त्या रोपास पाणी देऊन पुढची जर बुरशीनाशक कीटकनाशकाची जर फवारणी केली, तर निश्चितच अतिशय उत्कृष्ट रोप, का जो रोपाची काडीही आपणास जाड झालेली दिसेल, जारवाही मोठ्या प्रमाणात 50-50, 60-60 मुळ्यांचा जारवा आम्ही या ठिकाणी आमच्या अभ्यासाअंती बघितलेला आहे. 7-7, 8-8, 9-9 पाथी आम्ही बघितलेले आहे. ह्या पद्धतीनं आपल्याला ते करता येईल. आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न येतो, शेठ यावरती कीटकनाशक बुरशीनाशकाच्या फवारण्या करायच्या काय, कोणकोणत्या फवारण्या आपणास घ्यावायच्या आहे, ह्यावरती आपण येऊ. रोप टाकल्यानंतर 10व्या दिवशीच आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. त्या पहिल्या फवारणीमध्ये घेणार आहोत आपण विलिक्झॉम EFS लिक्विड स्वरूपातलं थायमॅथॉक्झाम 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ml. त्याच्या जोडीला घेणार आहोत आपण कॅब्रिओटॉप 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम, आणि त्याच्या जोडीला घेत आहोत आपण धनजाईम किंवा बायोझाईम, ते सुद्धा 1 लिटर पाण्यासाठी 3 ml. आता हे सगळं करत असताना विलिक्झॉम EFS 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ml, कॅब्रिओटॉप 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम, ते जर आपणास नाही मिळालं तर व्हिजमा 1 लिटर पाण्यासाठी 1.25 ग्रॅम, तेही नाही मिळालं तर सिग्नम BSFचं हे 1 लिटर पाण्यासाठी 1.25 ग्रॅम, आणि त्याच्या जोडीला ह्या तिन्ही कीटकनाशक, बुरशीनाशक आणि ह्या संजीवकाबरोबर आवर्जून एक विद्राव्य खताची मात्रा आपण टाकणार आहोत. ती म्हणजे ICL कंपनीचं, ICLचंच 11-36-24 हे प्रति लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम. या सर्व औषधाचं, चारही औषधांचं द्रावण बनवताना आपण ते, आपल्याकडे जी पद्धत आहे, समजा 4 पंपाचं किंवा 5 पंपाचं औषध, मग 5 तांबे, 5 जग, 5 लिटर पाणी घ्यायचं, ते बादलीत कालवायचं आणि मग प्रति पंपास 1 लिटर वापरायचं. तसं न करता या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास आव्हान करतो की शेतकरी बांधवांनो, रासायनिक खताच्या, कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे पाण्याचे pH हे खराब झालेले आहे, पाणी खराब झालेले आहे. त्यामुळे कमी द्रावणामध्ये औषधं ही फुटतात. समजा आम्ही आपणास जर 80 लिटर पाण्याचं 4 पंपाचं औषध दिलेलं असेल, तर आपण ते प्रत्यक्षतः घनतेच्या नियमानुसार ते 80 लिटर पाण्यात त्याचं द्रावण बनवून त्या 80 लिटर पाण्याची फवारणी, किंवा अर्धा एकर क्षेत्र असेल तर 100 लिटर पाण्यात त्या औषधाचं द्रावण बनवून त्या 100 लिटर पाण्याची फवारणी आपण जर त्या अर्धा एकर क्षेत्रावरती जर केली, तर निश्चितच चांगले परिणाम आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतात. हे झालं पहिल्या फवारणीच्या बाबतीत. 10 दिवसांनी आपण कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची आणि संजीवकाची फवारणी आणि विद्राव्य खताची फवारणी घेतल्यानंतर ज्या शेतकरी बांधवांचं तणनाशक हे रोप टाकल्यानंतर मारायचं राहिलेलं आहे, ते त्या शेतकऱ्यांनी 15 दिवसाचा असताना, 15 ते 20 दिवसाचा असताना तणनाशकाची फवारणी करून घ्यायची, जी आपण आता बोलताना पाठीमागे सांगितली. तदनंतर जी दुसरी फवारणी येत आहे, त्या दुसरी फवारणी सरासरी तणनाशक मारल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी आपण करून घेणार आहोत. आता ही फवारणी करायची कुठली, यामध्ये आवर्जून घेणार आहोत आपण सोलोमन 1 लिटर पाण्यासाठी 1 ml, स्पार्कर 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम. त्याच्या जोडीला कुठलंही स्पर्शजन्य बुरशीनाशक, यात आपण M45 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यास घेऊ शकतो, कॅपटॉप प्रति लिटर पाण्यास 2.5 ग्रॅम घेऊ शकतो. तदनंतर तुमचं पोलिर म्हणून सिजांडाचं कार्बन डेंजिम आणि मॅनकोजेब अतिशय स्वस्त, अतिशय परिणामकारक बुरशीनाशक येतं, याचाही वापर करू शकतो. बेस्ट ॲग्रोचं टेबुकाचाही आपण या ठिकाणी प्रति लिटर पाण्यासाठी
2.5 ग्रॅम वापर करू शकतो. आणि यात आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे ते म्हणजे कुंदन पोटॅशियम ह्युमेट. हे 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम ह्या पद्धतीनं आपल्याला ही दुसरी फवारणी करायची आहे. याच्या जोडीला सुद्धा आपण विद्राव्य खताची फवारणी करणार आहोत. ते विद्राव्य खत म्हणजे 13-40-13 प्रति लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम किंवा 11-44-11 प्रति लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम. आता ही दुसरी फवारणी झाल्यानंतर तिथून पुढे 10 ते 12 दिवसांनी आपण पुढील फवारणी घेणार आहोत. परंतु ती फवारणी घेण्यापूर्वी आपण आपल्या रोपाचे फोटो व्हिडिओ काढून आम्हाला प्रत्यक्ष भेटा किंवा व्हॉट्सअपला टाका आणि मग त्या पिकाची शाखीय वाढ बघून पुढील 15-20 दिवसात ते रोप लागवडीस कसं तयार होईल, 20-25 दिवसात, ह्या अनुषंगाने त्या रोपाची परिस्थिती बघून आम्ही आपणास तिसऱ्या फवारण्याची शिफारस करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहे. धुई आल्यानंतर ती धुई झटकणे, पाणी व्यवस्थापन असेल, रोग कीड नियंत्रण असेल, या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच 45-50 दिवसामध्ये आपण रोप लागवडीस तयार करू शकतो. मग जे रोप तयार होणार आहे यामध्ये जास्तीत जास्त जारव्याची म्हणजे मुळीची संख्या असावी, काडी जास्तीत जास्त जाड असावी, निरोगी आणि सशक्त रोप असावं, पाथीची जास्तीत जास्त संख्या असावी. असे अनेक असंख्य व्हिडिओ आमचे आपणापर्यंत, मग ते रोप पिकाच्या बियाण्याच्या निवडीपासून असेल, रोग कीड नियंत्रणाचे असतील, मशागतीचे असतील, आम्ही आपणापर्यंत पोहोचवणार आहोत. हा व्हिडिओ संपल्यानंतर माझ्या नावापुढं एक नंबर आम्ही आपणास देत आहोत. या नंबरला कृपया आपण जर तो नंबर आपल्या मोबाईलमध्ये जर आपण सेव्ह केला आणि त्यावरून तुम्ही आपणास रिक्वेस्ट जर टाकली, आम्हास हाय केलं, तर तो नंबर आम्ही आमच्याकडे सेव्ह करू, जेणेकरून तो नंबर आमच्या ग्रुपमध्ये ॲड होईल. आमचे पाठीमागचे 15-20 ग्रुप होते, परंतु काही कारणास्तव तो जो मोबाईल आहे आमचा तो खराब झाल्यामुळे ते बरेचसे नंबर आमच्याकडून गेलेले आहे. तर कृपया जो नंबर या ठिकाणी आम्ही स्क्रीनवरती दाखवलेला आहे त्या नंबरवरती आपण आपला मेसेज पाठवावा, हाय पाठवावं, का जेणेकरून तो नंबर आम्ही आमच्याकडं आमच्या ग्रुपमध्ये सेव्ह करू आणि आमचे मेसेज आपणापर्यंत पोहोचत राहतील. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशनसुद्धा आपणापर्यंत येत राहतील. तेवढे व्हिडिओ आपण आवर्जून स्टेटसला ठेवावे आणि गावातल्या ग्रुपवरती सुद्धा पाठवावे.